पण बॉस काय झालं ते तरी सांगा। असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्ही माझ्या कानाखाली हा मारुती काढलाय? कुठल्या कातडीचा बनलायस रे? आम्हाला या थपडीचे पैसे मिळतात ना, त्या कामाचा मोबदला मिळतो, ते काम नीट आणि चांगलं व्हावं यासाठीच ना। तुमची हे थप्पड मी कधी विसरणार नाही। मी आंधळ्या व्यक्तीला समजता काय हो? खरं तर त्या दिवशी तुम्ही बाईंना भेटायला आला होता, पण योगायोगाने आपली तिथे भेट झाली। तरी सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल इतकं भरभरून का बोलताय? का? अहो असं काय माझ्यात? ते मला माहित नाही। मला फक्त एवढंच माहिती आहे की तुम्ही वेगळे आहात माझ्यासाठी। I love you. I really love you. सुदर्शन, बाईंचा धाकटा भाऊ, खूप सुंदर बासरी वाजवतो। एखाद्यावर प्रेम करेल तर इतकं भरभरून करेल की बास। लकी आहात तर मग। त्यात लकी काय? सुदर्शनची बुद्धिमत्ता, त्याचे विचार मला पटतात आणि म्हणून तो, कारण कोणाची गाठ कोणाबरोबर बांधलीये ते आत्ता कसं सांगू शकणार? लकी वगैरे काय हो, म्हणजे सुदैव, नशीब याविषयी आत्ताच कसं आपण काय सांगणार? ते तर येणारा काळच ठरवतो ना। खरंय, शेवटी काळच सगळं ठरवतो नाही का? खरं तर आपल्या हातात काहीच नसतं। सम्यक, एक विचारू? नको। Of course. See, now we are friends. तुला जे काही विचारायचं असेल ते बेधडक विचार।
नाही ते ठीक आहे, पण आपली ओळख ती कितीशी नाही का? उगाच माझ्या तोंडून काहीतरी उलट सुलट विचारलं गेलं तर उलटसुलट म्हणजे काय? म्हणजे माझ्या खासगी आयुष्याबद्दल तुमच्या मनात काहीतरी प्रश्न पडले असतील, हेच ना? नाही म्हणजे अगदी तसंच काही नाही, पण पण तसंच ठीक आहे. ऐका, खरं तर मला माझ्या बालपणाबद्दल काहीच आठवत नाही, पण जर आठवायला गेलो तर मला इतकं आठवतं की लहानपणी मी कुठल्या तरी अनाथ आश्रमात होतो. मग एक गोरी मॅडम आली आणि मला घेऊन गेली अमेरिकेत. काय? आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं सुंदर मराठी बोलता. नाही, तितकं स्वच्छ मराठी असं नाहीये, पण आहे, आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हेच मला दाखवून द्यायचंय समाजाला, की ज्या मातीशी आपली नाळ जोडली गेली असते त्याच मातीशी आपण प्रामाणिक राहावं, आणि जे संस्कार तुमच्यावर झाले असतील त्याला फॉलो करा. माझे वडील म्हणजे ज्यांनी मला दत्तक घेतलं, अर्थातच ते मला माझ्या जन्मदात्या पित्यासारखे, अजय म्हात्रे, आणि माझी आई मरियम म्हात्रे. अच्छा, माझं आईंचं असं आहे की ती अमेरिकन आहे, पण त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल फार ओढ, आणि बाबा ते तर इकडचेच. आता इतकी वर्ष झाली पण अजूनही ते इकडची संस्कृती, इकडची भाषा विसरले नाही. आज त्यांचा US मध्ये फार मोठा बिझनेस आहे, आणि त्यामुळेच ते इकडच्या सामाजिक संस्थांना, अपंग अनाथ मुलांच्या संस्थांना मदत करत असतात, पण ते स्वतःचं नाव न देता. आणि त्याच संदर्भात मी इथे आलो होतो. ते आलो आणि माझी मलाच लाज वाटली. लीव इट. फार अगली टॉपिक आहे. काय झालं? म्हणजे असे कोण आहेत ते? अरे भरपूर आहे. म्हणजे मला ज्या संस्थेकडून घेतलं गेलं होतं ती संस्था काय, अजूनही बरीचशी अशी बाल सुधार केंद्रांच्या नावाखाली पैसे गोळा करणारी मंडळी बघितली, आणि ही वाली देशाबद्दल. म्हणजे का ही माणसं अशी हावरट बनली? हे बाहेरून येणारा पैसा एका चांगलं काम, एका चांगल्या ध्येयाने पाठवलेला असतो. इकडे या लोकांनी त्याचा बाजारच लावला. ज्या लोकांसाठी ती मदत येते त्या लोकांपर्यंत ती मदत पोहोचतच नाही, त्याचा विनियोग नीट होतच नाही. मग का पाठवावी अशी मदत? अगोदर हा सगळा विचार आला की संताप यायचा, अजूनही येतो थोडा थोडा. आणि मी तर ठरवलेलं की मी इकडे राहणार नाहीये, परत जाणार. पण मग आई बाबा ते म्हणाले की नाही, तू इथेच राहायचं, हे सगळं बदलायचंय. आम्ही आमच्या व्यापात अडकल्यामुळे तिकडे येऊ शकणार नाही, पण तू तुझ्या व्यापात अडकण्या अगोदर ही घाण साफ करायची. अशा संस्था शोधून काढ
अशी माणसं शोधून काढ की ज्यांच्यामध्ये काही चांगलं करायचं एक मनशक्ती असते, एक इच्छाशक्ती असते. आणि मग हाच शोध घेता 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 मी तुमच्या संस्थेपर्यंत पोहोचलो आणि आता तुझ्यापर्यंत. So, Pratibha, we have to do a lot of things for this country. A lot of good things, a lot of different things. करू शकू? काय आहे यार, किती वाजले, किती वेळ. हे लोक आहेत ना, कधी टायमाचं काय यांना काय भानच राहत नाही. एकदा काम दिलं ना, शेट, ह्यांना काय वेळेचं काही हेच नाहीये. इथं बॉस माझ्या डोक्यावर बसतोय. ह्यांचं काय चाललंय काय कळत नाही. कुठे अडकलीये. काय काय झालं. माझ्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी केलं आणि त्याचा शेवट असा झालाय की निदान तो विचारात तरी पडला असेल. काय फक्त विचारत. अरे मला तर वाटलं की तू त्याला पहिल्याच फटक्यात आपल्या प्रेमात पडला असशील. ते पण तो ऑलरेडी कुणाच्या तरी प्रेमात पडलाय. तो मला म्हणाला की आय एम ऑलरेडी ऑक्युपाईड आणि ती जागा तो दुसऱ्या कुणालाही देऊ शकत नाही. मग आता मला सांग, मी अजून काय करायला हवं होतं? त्याची जागा कोणी भरवले ते माहित आहे आम्हाला. आणि लवकरच ते दोघे लग्नही करणार आहेत. पण काय आपल्याला तेच पाहिजे. त्या दोघांचं लग्न झालं की आपण त्या दोघांमध्ये सतत बिब्बे घालत बसायचं. काय बिब्बे? हा, बिब्बे. बिब्बे म्हणजे? आता बिब्बे म्हणजे काय ते सांगा हिला. अगं बिब्बे बिब्बे त्या गोल काळ्या जांभळ्या बिया असतात ना, ज्या गरम करून हातावर लावल्या की जोरात करंट बसतो. काय झालं. तुम्ही माझ्या हातावर एवढ्या जोरात टोचलत की कळलं ना असा असतो बिब्बा. हो. याद राख, भंकसच्या जागी भंकस, कामाच्या जागी काम आणि प्रेमाच्या जागी प्रेम. कळलं ना. हो, हो, कळलं. आता लगेच कामाला लागायचं. कुठल्याही परिस्थितीत त्या आंधळ्याच्या मागे रोज लागायचं. त्याला त्रास द्यायचा, अस्वस्थ करायचं. हो, हो. कळलं. ताई, ए ताई, ताई, ऐक ना. आज एक सॉलिड गंमत घडली. मला एक नवीन मैत्रीण मिळाली. हो, आणि चांगली वाटली. सगळं मिळाल्यावर माणसं अशी का बदलतात? कोणाबद्दल बोलते? माझ्याबद्दल नाही ना. मी बदललो नाहीये. मी तुझा सुदर्शनच आहे अजून. कळलं का? हा? नाही नाही, तसं नाही रे. तू केव्हा आलास? या घरात मीच आंधळ आहे ना. ते आलो मगाशी तुला हाय पण केलं, पण तुझ्या तंद्रीत होतीस बहुतेक. नाही. सांगितलं ते तरी ऐकलंस का? तसं नाही. बरं मला सांग, काय म्हणत होतास?
या म्हणजे मी सांगितलं. वा, सगळं रामायण सांगून झालं अगं माझं. आता विचारतेस रामाची सीता कोण? सांगितलं ना. अरे माझं लक्ष नव्हतं. बरं काय म्हणत होतास? ताई, ऑफिसमध्ये एक मुलगी भेटली. अरे वा. अरे कोण आहे ती? तिचं नाव काय? काय करते? हळू हळू एकेका प्रश्नाचं उत्तर देतो, चालेल? बर. नाव त्या मुलीचं नयना. काय करते माहिती नाही. हा, आंधळ्या माणसानं धक्के नक्की मारते. गंमत केली का? चांगली वाटली मग. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करणारी. तू तर तिच्या प्रेमाभिमात पडलेला नाहीस ना? नाही, कसं आहे ना, मी प्रेमात पडायचं म्हटलं तरी पडू शकत नाही. कारण आणि तिने माझ्या प्रेमात पडावं असं माझ्याकडे काही नाही का? तू म्हणजे ना सुदर्शन. आणि मला सांग, माझ्या भावात असं काय कमी आहे रे? हुशार आहे, छान बासरी वाजवतो आणि दिसायला पण चांगला आहे. हो, पण याचं काय? हे नाही ना लपवू शकत मी. सुदर्शन, देवाने तुला डोळे दिले नाही याचा अर्थ तुझ्या आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही असा तर होत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे माझा. अरे जी माणसं धडधाकट असतात, त्यांच्याकडे सगळं काही असतं तरी समाधान नाही. देवाने आहे ना प्रत्येक माणसाला एक आयुष्य दिलं, ते चांगलं जगण्यासाठी. काही काही माणसं आई, काय झालंय का? हं? नाही, मी घरात आल्या आल्या तुला हाक मारली, तुझं लक्ष नव्हतं. मी एवढं काही सांगितलं तेव्हाही तुझं लक्ष नव्हतं. काय झालंय? मी एका विषयावर बोलतोय, तू त्याच विषयावर बोलतेस. खरं सांग, काय झालंय? कोणाचा फोन आला होता तुला? हं? शाळेमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना झालाय? ताई, मी तुझ्याशी बोलतोय. नाही नाही, काही प्रॉब्लेम काही नाही झालेला. ते जाऊ दे रे. सुदर्शन, तुला एक सांगायचंय. काय? आज आहे ना प्रतिभा आली होती. खूप खूप आनंदात होती ती. ए? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? सुदर्शन, जसा मला तू आहेस ना तशीच मला प्रतिभा आहे. खूप चांगली मुलगी आहे, हुशार आहे. तिला काहीतरी वेगळं करायचंय आणि करेल, नक्की करेल. खात्री आहे मला. मी तिला म्हंटल पण, माझा सुदर्शन पण असाच. कुठली गोष्ट मनात आली ना तो ती करून दाखवतोच. तुझी मोदकाची गोष्ट सांगितली तिला. म्हटलं फक्त त्याला चांगली मुलगी मिळायला हवी, जी त्याला आयुष्यभर साथ दे, त्याच्यावर प्रेम करेल. तसंच प्रतिभाच आहे.
तिलाही खूप चांगला मुलगा मिळायला हवा. तिच्या कामात मदत करणार, तिला समजून उमजून घेणार असा जर मुलगा तिला मिळाला ना, तिच्या आयुष्याचं भलं होईल बघ. होईल ना? फोन का उचलत नाहीये? काही माणसं किती निस्वार्थ प्रवृत्तीने आपल्या समाजासाठी काम करत असतात. अगं त्यामुळेच तर या सृष्टीचा समतोल साधला गेलाय. सगळी माणसं जर का वाईट वागत असती तर जगबुडी कधीच झाली असती. त्याचं लग्न झालं तर त्याच्या आयुष्यात बिंबे घालवायचेत म्हणे. बाबा, हा कुठला न्याय आहे हो? मी काय पाप केलंय म्हणून त्या आंधळ्या सुदर्शनला मला फसवावं लागतंय. पण मी डोळस असून सुद्धा आंधळ्यासारखं काम करतेय बाबा.